नरेंद्र भैया। नमस्कार. मला वाटतं शाळेचा पेपर दिल्यासारखं 2 तासापासून आपण मार्ग ऐकतोय, त्यामुळे सगळे एकदम वेगळ्या झोनमध्ये गेलोय. आपण एक घोषणा देऊया अगोदर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्यांना शहरी आणि ग्रामीण भागाचा काम करण्याचा दीर्घ अनुभव अशा आमच्या मार्गदर्शिका आदरणीय जयश्रीताई, जिल्हा परिषद बाल कल्याण विभागाचे डेप्युटी सीओ साहेब, आणि आपल्या ग्रामसेवकच नाही, प्रशासकीयच नाही तर सरपंचांचा देखील पॉवर हाऊस असणारे आणि सतत सगळ्यांना चार्ज करणारे आपल्या सगळ्यांचे आवडते व्हिडिओ साहेब आदरणीय NR पाटील साहेब, उपस्थित मंचावरील सदस्य, सहकारी, सरपंच बांधवांनो, आता ज्या पद्धतीने सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला या अभियानासंदर्भात सांगितलं, तर ताई बक्षीस टेक्निकली 3 लोकांना मिळणार आहे. पण माझं म्हणणं आहे की या अभियानात सहभागी होणारी प्रत्येक ग्रामपंचायत काही ना काही बक्षीस घेऊन जाणार आहे, आणि ते बक्षीस असणार आहे कार्यपूर्तीचं. आम्ही जर जलसंधारणाचं कामं केली तर आमच्या गावात पाणी साठणार आहे, त्याचे मार्क्स आम्हाला मिळतील निश्चित, पण त्याच्यावर आम्हाला पाण्याचं बक्षीस मिळणार आहे. आम्ही 100% घरकुलं केली तर आम्हाला 100% लक्ष्यांक पूर्ण केल्याचं मार्क्स मिळेल, पण त्याबरोबर आमच्या वंचितांना, लाभार्थ्यांना योग्य ते लाभ मिळवून दिल्याचं समाधान आणि आनंद आम्हाला मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने आयोजकांनी अतिशय काळजीपूर्वक जवळपास सर्वांगीण विकास होईल आणि प्रत्येक घटकाला काही ना काही लाभ होईल आणि त्याचा अंतर्भाव या अभियानात सहभाग होईल, अशा पद्धतीने प्रश्नपत्रिका तयार करून पुढचे 5 वर्ष आहेत, जरी यावर्षी 20 ग्रामपंचायती असतील तर पुढल्या वर्षी 20 राहणार आहेत, आणि अशा करत 5 वर्षात जवळपास 100च्या 100 ग्रामपंचायती आपल्या यात सहभागी होणार आहेत. मित्रांनो, मी आकड्यांमध्ये जाणार नाही, आपण काम करायचं आहे. सरपंच लोकांनी काही नियम बघायचे नाही, GR बघायचा नसतो. आपण काम करायचं आहे आणि आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयार बसलेल्या मान्यवर लोकांनी त्यांना मार्कांमध्ये कन्वर्ट करायचं आहे. काम काय करायचं आहे? लोकसहभागाचं काम करायचं आहे. मी इतर विषयावर बोलणार नाही, कारण आपण लोकसहभाग केला तरच हे अभियान सक्सेस होणार आहे. आणि ते करत असताना जर आम्ही छोटी कामं करत गेलो तर काय होतं, तर परवाच्या दिवशी आम्ही आमच्या ग्रामसेवक साहेबांजवळ बसलेलो होतो. लोकवर्गणीतून कामं करायचं आहे, त्या मार्क्स दिलेले आहेत. तर ताई, काही कामांमधून जसं कोणाचं वेस्ट आमचं बेस्ट होऊ शकतं, ज्या पद्धतीने आदरणीय आमदार अनिलदादांनी टप्पा 1 आणि टप्पा 2 पांढरसऱ्याचं काम जोरात लावलंय, त्या कामातून जोरात आमच्याकडे जलसंधारणाचं कामं सुरू झाली पाईपलाईनची, पण त्याच्यातून निघणारा जो मुरुम आहे तो दुसरीकडे टाकायची लोकांची तयारी होती. परंतु गावात पाणी फाउंडेशन आणि लोकसहभागातून आणि पीक संरक्षण संस्थेच्या येणाऱ्या पैशातून आम्ही शेत शिवार रस्त्यांची कामं करत होतो, किंवा ज्या वाटा ज्यांना शासकीय निधी मिळत नाहीये किंवा मिळण्याची शक्यता कमी आहे त्यात काम करत होतो. तर आमच्या मुलांना आम्ही एकच सांगितलं की तुम्ही टाकणार दादा, आमच्यासाठी काय करणार आहे? म्हटलं तुमच्या अंगणात पडलंय आणि तुम्ही वापरणार नसाल गावासाठी तर काय फायदा आहे? म्हटलं मग तुमची काय बोंब पडते ते आम्हाला सांगा, आम्ही पण तुम्हाला द्यायला तयार आहे. थोडं काही वेळेस कडक बोलावं लागतं. आणि त्या मुलांनी तरुण मंडळी भेटली, एक 10 ते 15 शेतकऱ्यांचा आमचा ग्रुप त्यामागे लागला तरुणांचा. साहेब सांगायला आनंद होतो, हळूहळू आम्ही जवळपास 526 डंपर मुरुम, जो बाहेर कोणीतरी न्यायचं नियोजन करतो कोणाच्या कळवाडीत कुठे भराव करण्यासाठी, विकण्यासाठी, तो मुरुम लोकसहभागातून आमच्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या इथं न टाकता तो शेत शिवार रस्त्यांना टाकला, आणि जवळपास 3.5 किलोमीटर रस्ते लांबीचे रस्ते तयार केले किंवा आम्ही दुरुस्त केले. आणि त्याच्यामधून जर त्याचं आम्ही कॅल्क्युलेशन काढलं तर 25 लाख रुपयाचा मुरुम बाजार मूल्याचा आम्ही लोकसहभागातून तो टाकून घेतला. त्यात शेतकऱ्यांनी देखील लोकवर्गणी टाकली होती, आणि त्याच्यातून जे मनुष्य दिवस निर्माण झाले, 10 तरुण आमचे जवळपास 22 दिवस तिथे राबत होते, आणि शेवटच्या पसरवायच्या दिवशी पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीने काम केलं लोकांनी, तर 650 लोकांचा मनुष्य दिवस आम्ही त्यातून कामाचं श्रमदानातून आम्ही त्या तिथं केलं, आणि प्रचंड असं काम आमचं जे निर्माण झालं की जिथं पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा आमचे गाडी जात नव्हते, आज चालत्या पावसाळ्यात देखील तिथं गाडी जात आहेत. आमचं नियोजन ही भविष्यात सीओ मॅडम आणि माननीय आमदार साहेबांनी खासदारांना जर वेळ मिळाला तर लोकार्पणाचा तो कार्यक्रम करून त्या मंडळींचा
एक उत्साह वाढलेल्या पद्धतीने आम्हाला कार्यक्रमाचं नियोजन करायचं आहे. तर सांगायचं उद्देश मित्रांनो होतं, याला मिळणार आहेत मार्क्स, केलंय लोकांनी, आपल्याला फक्त मध्यस्थ व्हायचं आहे. आणि ह्या पद्धतीने आपण जर कामं केली तर आपण सहज आपण त्या पद्धतीने काम करू शकतो. आमचं काही वेळेस अपयश हे देखील फायद्याचं ठरतं. आमच्याकडे मनरेगा अंतर्गत आम्ही बिहार पॅटर्न झाडं लावायचा प्रयत्न केला. आमच्या डोळ्यात एकच ती झाडं उन्हाळ्यामध्ये चालली गेली, त्याला प्रॉपर लोकांचं कोऑर्डिनेशन, आणि ते आम्ही नवीन निवडून आलो त्यावेळेस. पण त्या फेल्युअरमधून आम्ही मागे घातलो नाही. आम्ही आमचा प्रोजेक्ट तयार केला. आम्ही शहरातल्या NGOना भेटलो, आम्ही विप्रोला भेटलो. विप्रोने आम्हाला 15 लाख रुपये दिले. आज आमच्या स्वाभिमानाने सांगता येतं की 10,000 झाडं अतिशय डौलदारपणे मियावाकी फॉरेस्ट मध्ये 2 एकर जागेमध्ये आम्ही जगवली आहेत आणि चांगल्या पद्धतीने संवर्धन करतोय. आणि हे काम झालंय CSR फंड प्लस NGO आणि यांना घेऊन. शासन निधी देणार आहे, पण त्या व्यतिरिक्त आपण करू शकतो. ज्यावेळेस लक्षात येतं NGOना CSR फंड वाल्यांना की हे चांगलं काम करतायत, तर आम्हाला त्यांनी जवळपास, मला वाटतं उत्तर महाराष्ट्रात आम्ही पहिले की आम्ही 3.5 कोटी रुपयाचा CSR फंड विप्रोकडनं घेतला. आमचं प्रेझेंटेशन केलं, याला कामात आला शेतकरी ग्रुप, लोकसहभाग कसा कामात येतो, वेळोवेळी प्रेझेंटेशन केलं. आमचे शेतकरी ग्रुप, आमच्या बचत गटाच्या महिला वेळोवेळी हजर राहिल्या त्या कार्यक्रमाला, आणि त्या बेंगलोरहून आलेल्या टीमला लक्षात आलं की हे काम चांगलं होऊ शकतं. आम्हाला 3.5 कोटी रुपये त्यांनी सँक्शन केली. त्यात गांधी आणि पोहद्याचे म्हणून आम्ही नाला खोलीकरण केलं, 4 सिमेंट बंधारे केले. आज 50 कोटी लिटर पाणी आम्ही साठवू शकतो. जर 4 दिवसांनी पाणी येणार असेल तर आम्ही एक पाण्याची टाकी भरतो. 2 आणि 8-8, 15-15 दिवसात पाणी येणार असेल तर आम्ही दुसरी टाकी मागून आम्ही 2-2 टाक्या 3-3 टाक्या भरतो. आणि जर आमच्याकडे जसं आता 20 दिवसाचा खंड पडला, त्या काळात आमच्याकडे पाणी नाही, सगळ्यांचे हाल झाले, बरोबर आहे की नाही. पण नंतर कमी वेळात पडणार पाऊस होऊन जाणार, त्यासाठी आम्ही कुठले काय करणार आहेत, कसली भांडी करणार आहेत. तर हे पाणी फाउंडेशनने आम्हाला शिकवलं आणि आम्ही आमची भांडी तयार केली आणि 50 कोटी लिटर एक वेळ आमचं पाणी साठू शकतं. या पद्धतीने आमचं काम तेच झालं. त्याला देखील आता त्याला मार्क्स मिळणार आहेत, म्हणजे मार्क्स पण मिळणार आहेत आणि गावाचं पाणी पण वाढणार आहे. पण हे करण्यासाठी आपल्याला लोकसहभागाने थोडा वेळ द्यावा लागणार आहे, एवढं निश्चित. त्रास कोणाला नाही, मला पण त्रास आहे, तुम्हाला हे विरोधक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यातून मार्ग काढणं आणि संवाद करणं, आणि योगायोगाने आपल्याला बिडो साहेब सारखे एक कोऑर्डिनेटर चांगले मिळाले आहेत. आणि यावेळेस जे सरपंच निवडून आले ते अधिक सकारात्मक काम करणारे आहेत. त्यांना रिंगण आपल्या सर्कल व्यतिरिक्त दुसरं अधिकचं काम करण्याची मानसिकता आहे. आमच्या गावामध्ये चोरी झाली, एका रात्रीतून 12 घरफोड्या झाल्या. PSI वाले, DYSP वाले सगळ्यांनी पंचनामे केले, ते डॉग वगैरे आणून शोधलं. कष्ट करणाऱ्यांच्या घरातले लाख 1.25 लाख रुपये गेले, भरपूर वाईट वाटलं. पण त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. आम्ही आमचं जंगल विकल्याचा जो पैसा येतो, पीक संरक्षण प्लस लोकवर्गणी, याच्यातून आम्ही लाख रुपयाचे CCTV कॅमेरे बसवले. आज 25-30 खेडे जे वापरतात आमच्या गावावरून, त्यांना जरी काही अडचण आली तर त्याच्यातून आम्ही ते करू शकतो. मला वाटतं CCTV म्हणजे अडचणी काही वेळेस त्रासातून पण काही मार्ग निघतो. आणि आमच्याकडे CCTV बसवणारे आम्ही ग्रामीण भागातली पहिली पंचायत होती त्यावेळेस. अशा पद्धतीने मार्ग निघतो, गरजेप्रमाणे निघतो. आपल्या सुदैवाने मागच्या सरकारने 15 वित्त सरकार चांगलं आपल्याला दिले, ज्याच्यातून आपण सकारात्मक कामं करू शकतो. बंदीचा पैसा नसला तरी अबंदीचा पैसा आपण आपल्या पद्धतीने वापरून आपल्या अत्यावश्यक गरजा आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. मित्रांनो, हे करत असताना जसं आपण घर बांधतो, घर बांधताना सगळ्यात अगोदर चांगली जागा देवाऱ्यासाठी ठेवतो, बरोबर आहे की नाही. मग आपल्या गावात सुद्धा ज्यावेळेस निर्माण झाली, गावाची स्थापना झाली, त्यावेळेस आपल्या बापदादांनी पूर्वजांनी गावाची देवारे म्हणून आपली मंदिरं करून ठेवली आहेत. माझ्या गावात सुद्धा मंदिर आहेत, 2 महादेवाची मंदिर आहेत, विठ्ठलाची मंदिर आहेत, दत्ताचे मंदिर आहेत. पण ज्यावेळेस त्यांची विपणनावस्था पाहिली, योगायोगाने मग त्या काळात सुरुवात झाली. शासकीय निधी त्या गोष्टींना मिळू शकत नाही. जर गव्हर्नर रजिस्टर असेल तर त्याला मिळतो निधी. त्यासाठी मला वाटतं दादांमार्फत आपण 2 हॉल पण घेतले आणि अतिशय चांगलं दत्त मंदिराचं काम केलं. पण जे वर्गात त्यांच्यासाठी करायचं काय. आमच्या गावातले रिटायर्ड शिक्षक, जे विद्यमान काम करणारे शिक्षक आहेत, यांचा आम्ही गट तयार केला. गावातून आम्ही स्वतः लोकवर्गणी सुरुवात केली. आणि आज सांगायला आनंद होतो की 350-400 वर्षापूर्वीची जी मंदिराचं स्वरूप होतं, त्याच्यावरचे ते फुटं काढून आम्ही चांगल्या पद्धतीने मंदिरं निर्माण करू शकलो. आणि हेच मला वाटतं त्यांनी आता सांगितलं की मंदिरांसाठी पण एक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी पण 2 मार्क्स आहेत. पण ते लोकांच्याच पैशातून आपण जे काम केलंय, त्याच्यातून आपण अशा पद्धतीने आपण काम करून घेऊ शकतो. मित्रांनो, हे सांगत असताना निश्चितच अजून होईल की आमच्याकडे ऑक्सिजन पार्क आम्ही तयार केला आहे. आणि हे करत असताना मात्र लोकसहभागामध्ये मला सर्वात अधिक जर मदत मिळाली असेल ते तर बचत गटांची आणि CRP दोघं मॅडम आहेत आमच्याकडे, अनिताताई लोहार आहेत किंवा आमच्या मंगलताई भाविस्कर आहेत किंवा त्यांच्याबरोबरचे इतर जे गट आहेत. अगदी 11th आवरला तरी आम्ही फोन केला तरी ते सगळे उपस्थित असतात. त्याच्याने कामाचा उत्साह वाढतो आणि जबाबदाऱ्या वाढतात.
आपल्याला झाडं लावायची आहेत. आज मला अभिमान सांगू शकतो की माझ्या गावाची लोकसंख्या 3000 आहे, पण मी ठरवलं होतं शासकीय नॉर्म्सपणे की एक व्यक्तीला 5 झाडं असली पाहिजेत. आज आम्ही सांगू शकतो की आज आम्ही 18,000 झाडं जगवली आहेत. म्हणजे आम्ही 3000 लोकसंख्येला आम्ही जवळपास एका व्यक्तीला 6 झाडं ज्या पद्धतीने आम्ही जगवायचा प्रयत्न केला. त्यात आम्हाला विप्रोने मदत केली, तर शासकीयमधून गायरानामध्ये आम्हाला सामाजिक वनीकरणमार्फत आम्ही मदत घेतली. आणि त्या आपल्याकडे साधनं नसेल, साधनांची टंचाई राहणारच आहे, फक्त आपल्याला कल्पकतेने थोडा वेळ देऊन आणि इतरांशी संवाद केला त्यातून मार्ग निघून आपण ते करू शकतो. आणि ते करत असताना अभियानाची सुरुवात 18 तारखेपासून होते, 100 दिवसीय अभियानाची आपल्याला. पण मित्र, आता आपण गणपतीला आरत्यांना गेलोय, आपण पैसे देतो, सर्व करतो, आरत्यांना जातो. आणि आपल्या अभियान गणपतीच्या आरत्यांमध्ये सगळ्यात जास्त महिला आणि विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. आरती केल्यानंतर 5 मिनिटं त्यांच्याशी संवाद साधला. ज्या वाड्यातल्या महिलांची संख्या कमी होते त्यांना बचत गटांसंदर्भात ही माहिती सांगितली, कशा पद्धतीने इतर गावातल्या महिलांनी सहभाग घेतलाय, भविष्यात आपल्याला कशी फार्मा प्रोड्युसर कंपनी स्थापन करायची या संदर्भात त्यांना माहिती दिली. आणि आपल्याला कसं 100 दिवसाचं अभियान राबवायचं आहे जेणेकरून आपण बक्षीस मिळू शकतो. मला वाटतं ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये हे एकमेव असं अभियान आहे की याच्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात, मला वाटतं 280 कोटीचे महाराष्ट्रात बक्षीस आहे. इतकी प्रचंड प्रमाणात बक्षिसं देणारी आणि त्यात आणखी परत कामही देणारी, कामं करून येणारी हे अभियान आहे. याच्यात आपण सहभागी व्हायलाच पाहिजे. आणि 5 वर्षाची साहेब, मला असं वाटतं अगोदरच सांगितले की आपल्या इथून 3 आणि 2 प्रोत्साहन असे 5 लोक आपण जाणार आहोत. तर मला वाटतं 3 लोक इथून जाईपर्यंत, 5 लोकांची निवड होईपर्यंत आपल्याला स्पर्धा असायला काही हरकत नाही. पण ज्यावेळेस इथले 5 लोक जिल्ह्यावर जाणार आहोत ना, त्यावेळेस संपूर्ण 110 ग्रामपंचायती, 110 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि डायसवरचे सगळे मान्यवर यांनी मिळून 3 ग्रामपंचायतींसाठी जर काम केलं, फक्त बोलून नाही, आपल्याला प्रॅक्टिकली पेपर वर्क करावं लागेल, तर आपण विभागात जाऊ शकतो. नव्हे आणि जिल्ह्याने आपल्याला पूर्ण मदत केली. चॅलेंज देऊन सांगतो की आपण राज्य पातळीवर जाऊ शकतो, पण त्यासाठी आपल्याला सामूहिक याची गरज आहे. कोणता एक सरपंच किंवा ग्रामसेवक 30 मार्का बनवून काम करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला सगळ्यांचं लागेल. तालुक्यावर जाण्यासाठी ग्रामसेवक सरपंच गाव काम करेल, जिल्ह्यावरून पुढे जाण्यासाठी आपल्याला तालुक्यासहित जिल्ह्याची मदत लागेल. आणि जिल्ह्यावर तिथून विभागात जायचं असेल तर पूर्ण विभागाचं जर सहकार्य मार्गदर्शन लाभलं तर एक मार्क्स, 8-10 मार्क्स आपण त्याच्यातून आपण वाढवून आपण स्पर्धेत राहू शकतो. तर मला वाटतं मी ग्रामसेवकांच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने विचारू शकतो आपण हे करायचं का? एकदा आपण हात घेऊन जोरात आश्वासन देऊया की ग्रामपंचायत अंमळनेर तालुक्याने राज्य पातळीवर जायची तयारी करायची का? आपण त्यासाठी सर्वांनी संघर्ष करायची तयारी करायची का? त्यासाठी वेळ पण द्यायचा आहे का? सीआरपी ताई, तुमची पण आम्हाला मदत लागणार आहे. आणि सर्वांनी, गांधलीचं जर गाव पुढे गेलं तर पिळोदेवाल्यांनी मदत करायची, पिंपरी गेली तर गांधली, पिळोदा, पिंपरी सहित सगळ्या सीआरपी सहित सगळ्यांनी जर मदत केली तर आपण ते पुढे जाणार. मी नावं घेतली म्हणजे ते जातील असं नाही, पण आपल्याला सगळ्यांचा उद्देश आहे या पद्धतीने जर आपण काम केलं, सामूहिकता ठेवली, तर मला वाटतं निश्चितच ध्येय आपलं असेल. आणि ते हिंदी गाणे आरंभ हो प्रचंड, जर पहिल्या याच्यात जर अंमळनेर तालुका, पहिल्या याच्यातच जर जळगाव जिल्हा, पहिला याच्यात जर नाशिक विभागातून आपण राज्य पातळीवर जर बक्षीस घेतलं तर चॅलेंज मी सांगतो की पुढच्या 5 वर्षापर्यंत आपल्या झोनमधून सततपणे राज्य पातळीवर जाण्याची तयारी आपली सर्वांची असेल. मला इथं बोलण्याची आपण संधी दिली आणि मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे माननीय बीडू साहेबांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद.